उद्देश आता तिथलं सगळं बर्फ वितळून इकडे यायला लागलेला आहे की आणि पुढची पिढीला रोजगार नाही. आता तुमचंच बघा ना, इथेच जागा भरलेल्या नाही, म्हणजे एवढं सगळं कठीण 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 काम होत गेलं तर ते सहन केल्यामुळं, न बोलल्यामुळं अशी विविध कारणं आहेत त्याला, की आपण त्याच्यावरती काही बोललो नाही. आणि आपल्या कोकणातला माणूस जो एकदम साधा भित्रा असा थोडा त्याच्या चौकटीत राहणारा असा वगैरे आहे. आणि इथं जास्त कोणी बोलताना दिसत नाही किंवा जास्त भांडताना पण दिसत नाही. आणि एवढा संघर्ष करण्याची पण काही गरज नाही. मी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी का आमचा वेळ अमूल्य वेळ झाला, प्रत्येकाचा वेळ अमूल्य आहे. कारण मी 9 थीम ज्या सांगितल्या त्या 9 थीममधली मी पहिली जी थीम आहे गरिबी निर्मूलन, त्याची मी स्टेट मास्टर केली आहे. आणि आज आपल्या भारत देशावरती मी जेव्हा शिकवायचे 1-1.5 वर्षापूर्वी, तेव्हा आपल्या भारत देशावर 1,55,कोटी इतकं कर्ज होतं आपल्या देशावर. आणि मी त्यांना सांगत होते शिकवताना की एक थोड्या वर्षानंतर किंवा आपल्याला 1,72,000 वगैरे होईल. तर मी 1 महिन्यानं बघितलं पेपरला तर 2,05,कोटी इतकं कर्ज आपल्या भारत देशात. आता 300 पर्यंत तो आकडा गेलेला आहे. म्हणजे आपली पिढी जी पुढची जन्माला येते ती जन्माला आल्याबरोबर तिच्या डोक्यावर 5 लाखाचं कर्ज ठेवलेलं आहे. आणि आपला भारत देश आपल्याला वाचवायचा असेल तर थोडं आपल्याला जागरूक झालं पाहिजे, डोळे उघडे ठेवले पाहिजे. जिथे चुकतंय तिथं काय आपल्याला दिसते तर आपण बोलायला सुरुवात केली पाहिजे, बोललं पाहिजे. म्हणजे मी असं म्हणते की आम्हाला परत एकदा स्वातंत्र्य हवं, खड्ड्यांपासून स्वातंत्र्य हवं, महागाईपासून स्वातंत्र्य हवं, बेरोजगारीपासून स्वातंत्र्य हवं. असं माझ्या फेसबुकला पण तुम्ही जर बघितलं तर चक्रभेदी NGO नावाचं YouTube चॅनल आहे, ते पण बघा, त्याला सबस्क्राईब पण करा. आणि फेसबुक पेज आहे चक्रभेदी NGOचं, तर त्याच्यामध्ये मी नेहमी टाकत असते. माझी संस्था आहे चक्रभेदी सोशल फाउंडेशन. आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून मी विधवा आणि इतर मुलांसोबत विशेषतः काम करते. विधवा महिलांचा म्हणजे खूप आम्ही गेल्या 5 वर्षापूर्वी घेतलं होतं, आता आमचं ते 5वं वर्ष आहे. तर असं आमचं काम सुरू असतं. तुम्ही माझे याला फॉलो केलं तर तुम्हाला ते कळेल. आणि आपल्याला सगळ्यांना मिळून मी एकटे काहीच करू शकणार नाही, आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे. म्हणून आपण जिथे आहोत आणि जे काही करणार आहोत तिथे काय आपल्याला करता येईल, किमान तुम्ही चक्रभेदीशी जरी जोडला गेला तर तुम्हाला त्या छोट्या छोट्या गोष्टी कळत राहतील की आपल्याला काय. आणि आमचं आता काय चाललं, तुम्ही त्यामध्ये काय छोटीसं जसं सेतू बांधताना अगदी खारीने सुद्धा आपल्यावरती माती घेतली थोडीशी अंगावरती, तसं सगळ्यांनी चिमणीने सुद्धा एवढा थोडा एक थेंब घेतला ना दिसताना, तसं आपण काय थोडंसं करू शकतो या सगळ्या गावातून. कारण आज योगदान देणारी, जसं स्वातंत्र्याच्या काळामध्ये योगदान देणारी माणसं पाहिजे होती, तशी आपल्याला आज योगदान देणारी माणसं गरजेची आहे. तर आपला भारत देश कुठेतरी वाचेल. आणि आपण हे जे निसर्गाचं जे नुकसान होत आहे पुढच्या पिढीला आपण काय देतोय, कारण त्यांना शुद्ध हवा नाही आहे, रोजगार नाही आहे, किती अडचणी पुढची पिढी आहे. लैंगिक अत्याचार मुलांवरती शाळेमध्ये होत आहेत, असुरक्षितता जास्त आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो याचा आम्हाला, म्हणजे तुम्ही त्या ग्रुपला जॉईन करा की संस्थेला तुम्हाला कळले. आणि तुम्ही सुद्धा या चळवळीमध्ये, आम्ही चळवळ तुम्ही करतोय अशी तिथे शिव्यामुक्त, शिव्या कोणी देणार नाही असं आम्ही चालले. पाचशेने अगं पहिलं गाव आहे शिव्यामुक्त गाव, शिव्यामुक्त समाज अभियान संस्था राबवतो. आणि हा एक कुठलेही शासनाचे प्रोजेक्ट नाही. चक्रभेदीचा जन्म हा शासनाच्या प्रोजेक्टसाठी झालेला नाही, सकारात्मक बदलासाठी झालेला. आम्हाला बदल पाहिजे. आणि मी आता मंत्रालयापासून पत्रव्यवहार करते, मला माहिती झालेलं आहे सगळे तुम्ही चौकटीतले असतात, त्या चौकटीमध्येच काम करता. आणि त्यांच्या जागा तुम्ही बरोबर आहे, तर मला GR कळतो, त्यात लिहिलेले वाक्य शब्द कळतात. आणि मी समाजसेवक आहे, म्हणून चौकट फोडून विचार करते. आणि चौकट फोडण्याचा सुद्धा माझ्याकडे आमच्या संस्थेकडे सामर्थ्य आहे, ते आम्ही केले. आधी ते तक्रारीपासून आम्ही पत्रव्यवहार करून ज्यांना पैसे सुटत नाहीत त्यांना सोडलेले आहे. विधवा आणि एका महिला तुमच्या आजूबाजूला असेल आणि तिला 18 वर्षाच्या आत 2 मुलं असतील तर तिला 4,500 रुपये मिळतात. आता काही काहींची नावं माझ्याकडे आले, त्यांना वर्षभर मिळाले नाही, त्यांची यादी आम्ही डायरेक्ट मंत्रालयात पाठवतो आणि तिकडून हे करायला लावतो. आणि आता आमचा असा विचार आहे की महाराष्ट्र जे महिला आयोग आहे, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, त्याच्यावरती जी चांगलं काम करणारी समाजसेविका, जिला त्याबद्दलची झळ पोचलेली आहे किंवा तिला त्याबद्दल काही माहिती आहे, अशाच व्यक्तीला घ्यावं असतात आम्ही हे करतो. म्हणजे शिव्यामुक्त समाज, विधवा मुलांना मान सन्मान देणं, पर्यावरण रक्षण करणं, अशी आमची उद्दिष्ट संस्थेची. आणि याला खूप नाही आम्हाला फंडिंग नाही, असल्याचा फंडिंग नाही तुम्ही नाही. आत्तापर्यंत जे आम्ही केलं आहे त्यांच्याकडूनच केलं. कारण हा संस्थेचा जन्म हा प्रोजेक्ट घेऊन पैसे कमवणं असा नसतो. आम्हाला बदल पाहिजे. आता तुमचे जे प्रॉब्लेम आहेत एकाच माणसाला हँड केलं जातं, त्यालाच अतिरिक्त वगैरे भार दिले जातात आणि त्याच्यामध्ये त्याला कळणे आणि एकत्र काम होत नाही. तर त्या भरत्या पहिल्या झाल्या पाहिजे. 2 लाख कोटी आपल्याकडं शिल्लक आहे, पेंडिंग आहे. आता आमचेच एक सहकारी आहे RBI माहिती नव्हती, तर 2 लाखाची भरपाई का पेंडिंग आहे. आणि टॅक्स तर आपण इतके भरतो की त्याला अनलिमिटेड टॅक्स भरतो, आपण सगळ्यावर टॅक्स भरतो. मग आपल्याला सुखसोयी सुविधा का नाही, आमच्या मुलांना रोजगार का नाही.
पर्यावरणाचं इतकं नुकसान का होतं, रस्ते का चांगले होते, अशी का विचारणारी माणसं आपल्याला बोलली पाहिजेत. आणि बोलल्यानंतर मग हळूहळू प्रश्न जसं स्वातंत्र्य पण मिळालं, बोललो ना तो चले जाओ म्हटलं तेव्हा ते गेले ना, तसं ते आपल्याला थोडंसं करावं लागणार आहे. तर तुम्ही या चळवळीमध्ये योगदान द्यावं अशी विनंती करते. आणि सांगते सरांनी तुम्हाला सगळ्यांशी संवाद साधण्याचा त्याबद्दलचा आमचा आभार आहे. एक फोटो आपण घेऊया, तुम्हाला इथे तुमच्या इथे